इंग्लंडमधून थेट भारतात, तेही चक्क जिवंत नागाची पूजा पाहण्यासाठी. होय, हे ऐकून तुम्हालाही कदाचित आश्चर्य वाटेल, पण महाराष्ट्र राज्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे या गावात हे प्रत्यक्ष घडलं आहे. इंग्लंडमधील एका बापलेकीने भारताची नागपंचमीची अनोखी परंपरा पाहण्यासाठी तब्बल 7 समुद्रापारचा प्रवास केला. नेमकं काय घडलं आणि या बापलेकीला भारतातील शेटफळ या गावात येण्याची इच्छा का झाली? चला जाणून घेऊयात. इंग्लंडमधील 9 वर्षाची सोफिया हिने गुगलवर भारतातील नागपूजेबद्दल माहिती शोधली. नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा कशी केली जाते हे तिला प्रत्यक्ष पाहायचं होतं. मुलीची ही इच्छा वडिलांनीही मनावर घेतली आणि मग डॅरेन मूडी यांनी आपल्या मुलीला घेऊन थेट इंग्लंडवरून भारत गाठला. दोघेही महाराष्ट्रातील करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे या गावात पोहोचले. शेटफळमध्ये नागपंचमीच्या दिवशी नागदर्शन होतं ही माहिती त्यांना गुगलवरून मिळाली होती. शनिवारी दुपारी बापलेकी गावात दाखल झाली आणि त्यानंतर त्यांना मिळाला नागदर्शनाचा थरारक अनुभव. रात्रीच्या वेळी गावातील एका ठिकाणी नाग निघाल्याची माहिती मिळाली. डॅरेन यांनी तातडीने तिथे धाव घेतली. जवळपास 1.5 तास हा नाग एकाच ठिकाणी बसून होता. डॅरेन यांनी आपल्या कॅमेऱ्यात या नागाची छायाचित्रेही टिपली. शेटफळची खास गोष्ट म्हणजे गावात नाग आढळला तरी त्याला मारलं जात नाही. पकडलेल्या नागाला सुरक्षितपणे नागोबाच्या मंदिराच्या मागील बाजूस सोडलं जातं. याच अनोख्या परंपरेने सोफियाचं लक्ष वेधून घेतलं. नागपंचमीच्या दिवशी सोफियाने शेटफळमध्ये प्रत्यक्ष नागपूजा पाहिली. भारतीय संस्कृती, गावची परंपरा आणि नागपूजेची श्रद्धा हे सगळं तिने अगदी जवळून अनुभवलं. इतकंच नाही, भारताच्या ग्रामीण संस्कृती समजून घेताना तिने डाळिंब आणि पेरूसारख्या स्थानिक फळांचाही आस्वाद घेतला. आणि नागपंचमीनिमित्त झाडांना बांधलेले झोके पाहून सोफियाने देखील झोका खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. एका 9 वर्षाच्या मुलीच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता आणि ती पूर्ण करण्यासाठी वडिलांनी केलेला हजारो किलोमीटरचा प्रवास, इंग्लंडपासून भारतातील शेटफळपर्यंतचा प्रवास फक्त नागपूजा पाहण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर सोफियाने इथे भारतीय संस्कृती, ग्रामीण परंपरा आणि नागपूजेची अनोखी परंपरा अनुभवली. आणि म्हणूनच इंग्लंडच्या बापलेकीसाठी भारतातील शेटफळची ही भेट कायमची लक्षात राहणारी ठरली. The special relationship that the people in the village have with the cobra. So Snake, cobra. cobra, yeah, the Indian cobra. What you heard about this culture in village? Well, we didn't really hear very much about it, but there's a documentary on the BBC that we saw a couple of years ago. And because of that documentary, we wanted to come here and see for ourselves the culture and the way the people live with the cobras here. How many days you live here? How many days are we here for? You are here. How many days? From how many days you are here? 2 days. 2 days. Yesterday and today. What you see around this village? We met many very kind, friendly people, and we've been taking a tour of the farm, and we've seen cobra being caught and taken to the temple, and we've seen the celebrations at the temple, and we've been to the reservoir, and we've seen many things. Some macaques also. What do you feel about the culture, about the cobras in Shetfal? It's quite fascinating and unique that people live uniquely with cobras, because most people in the world, they fear snakes, and so they try to get rid of them, to remove them from their environment. But here it's unique in that the people enjoy to live with them. Didn't hurt the cobras. I don't see that they hurt the cobras. I see that they treat them. Worship. Yeah, they worship them, treat them with respect. Thanks.